आपण डिफरन्शिएशन स्टार्ट केलेलं होतं आणि काल आपण जर दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये असले तर त्याला डिफरन्शिएट कसं करायचं हे बघितलं होतं. आज आपण जर दोन फंक्शन आपले डिव्हिजनमध्ये आले म्हणजे फंक्शन y इज इक्वल्स टू u अपॉन v जर आलं तर याला सॉल्व कसं करणार हे बघणार आहोत. म्हणजे साइन थिटा असलं अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स असलं तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं करणार हे बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण दरवेळेस प्रमाणे फॉर्म्युल्यांचे रिव्हिजन करून घेऊया. जितक्या वेळेस फॉर्म्युले तुम्ही रिवाईज करणार तितक्या लवकर लक्षात राहील तुमच्या. तुम्ही पण रिवाईज करत जा. हा पूर्ण पार्ट स्किप नाही करायचा. त्या पूर्ण फॉर्म्युले एकदा बघून घ्यायचे म्हणजे लक्षात राहील. नाहीतर ऑनलाईन आहे चला घ्या स्किप करून पुढचा पार्ट जिथून प्रॉब्लेम सुरू होतील असं नाही करायचं. हे आपलं डिफरन्शिएशन y आणि y डॅश. फर्स्ट कॉन्स्टंट असला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. सेकंड एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. थर्ड एक्स रेस टू n एक्स रेस टू n मायनस 1. फोर्थ अंडर रूट ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स. फिफ्थ 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. फिफ्थ झालं. सिक्स्थ 1 अपॉन एक्स रेस टू n मायनस n हे n वर त्याच्या पुढे मायनस आणि एक्स रेस टू n प्लस 1. सेवन्थ लॉग ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स. एट लॉग ऑफ एक्स झाल्यावर आता बेस चेंज करूया. लॉग ऑफ एक्स टू द बेस a कसं येईल 1 अपॉन एक्स जसंच तसं या फॉर्म्युलेवानी. फक्त इथं जो बेस आहे त्याचा आपला लॉग करून घ्यायचा. 9 आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नाही चला इरेस टू एक्स करून घेऊया. इरेस टू एक्स 10 ए रेस टू एक्स जर असेल तर ए रेस टू एक्स आणि याचा लॉग ऑफ ए 10 झाले. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 11 साइन एक्सला कॉस एक्स. 12 कॉस एक्सला साइन एक्स. पण इथं काय कॉसच्या आधी सी त्याच्यामुळे इथं काय येणार मायनस साइन एक्स. 13 टॅन एक्स याचं सेक स्क्वेअर एक्स. y आणि y डॅश. टॅन झालं. आता कॉट एक्स साठी काय मायनस कोसेक एक्स इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. राईट इथं सी आलाय त्याच्यामुळे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. 15 सेक एक्स इंटू टॅन एक्स. 16 कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. इथं सी आलाय निगेटिव्ह येणार. हे झाले आपले फॉर्म्युले. आता काल काय बघितलं होतं जर दोन फंक्शन y इज इक्वल्स टू u इंटू v म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आले तर त्याला कसं सॉल्व्ह करणार. dy अपॉन dx फर्स्ट कॉन्स्टंट ठेवणार आणि सेकंडचा डेरिव्हेटिव्ह dv अपॉन dx प्लस इथं प्लसचं साइन येणार. सेकंड कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे v आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह du अपॉन dx. हा आहे आपला फॉर्म्युला. आता बघूया जर
यू इंटू व्ही हे डिव्हिजनमध्ये असले, हे मल्टिप्लिकेशनसाठी आहे आपलं मल्टिप्लिकेशन. ओके. आता डिव्हिजनमध्ये, तर डिव्हिजनसाठी दुसरा फॉर्म्युला डिव्हिजन. आता डिव्हिजनमध्ये कसं असतं, एक न्यूमरेटर असतो आणि एक डिनॉमिनेटर असतो. जो वरचा असतो तो न्यूमरेटर, जो खालचा असतो तो डिनॉमिनेटर. आता यू आणि व्ही मध्ये न्यूमरेटर काय आहे आपला, हा वरचा जो आहे तो न्यूमरेटर आणि जो खालचा तो डिनॉमिनेटर. वरचा न्यूमरेटर, खालचा डिनॉमिनेटर. आता आपलं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू यू अपॉन व्ही. आता याला डिफरन्शिएट कसं करणार, dy अपॉन dx आणि डी बाय dx ऑफ u अपॉन व्ही. यासाठी फॉर्म्युला काय, dy अपॉन dx. आता हे चुकलंय थोडं, u अपॉन व्ही, डी बाय dx ऑफ u अपॉन व्ही. आता खालचा जो आहे ना त्याचा आधी स्क्वेअर करून घ्यायचा, जसं तसं ठेवायचं, फक्त स्क्वेअर करून घ्यायचा. आणि आता खालच्याचा स्क्वेअर केला तर मग सर्वात आधी खालच्याला इथे लिहून घेणार. ओके. आणि जो फर्स्ट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स, आणि इथं मायनस साईन. मल्टिप्लिकेशन असल्यावर प्लस साईन आणि डिव्हिजन असल्यावर मायनस साईन. मायनस साईन यू कॉन्स्टंट आणि खालच्याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हा आहे आपला फॉर्म्युला आणि मी लक्षात ठेवायचा. ओके. आपले दोन फॉर्म्युले, हा एक आणि हा एक, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. चला आता प्रॉब्लेम बघूया. आपण इथे एक प्रॉब्लेम लिहून घेतलाय साइन. आता आपण जो फर्स्ट प्रॉब्लेम लिहिलेला होता तो करून घेऊया. y इज इक्वल्स टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स, राईट. आता इथं आपला फॉर्म्युला काय आहे डिव्हिजनसाठी, जर y इज इक्वल्स टू यू अपॉन व्ही असेल तर आपण काय करतो, dy अपॉन dx. ओके. आता खालचं जे आहे ते जसं तसं ठेवणार आणि त्याचा स्क्वेअर करणार, व्हीचा स्क्वेअर, खालच्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर इथं व्ही घेणार, डिनॉमिनेटर घेणार आणि जो न्यूमरेटर आहे त्याचा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार आणि इथं मायनस साईन. मल्टिप्लिकेशन असल्यावर प्लस साईन आणि डिव्हिजन असल्यावर मायनस साईन. मायनस ऑफ, आता यू कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे जे वरचं आहे त्याला, आणि डी व्ही बाय डी एक्स. हा झाला आपला फॉर्म्युला. त्याला ब्रॅकेट करून घ्यायचे दरवेळेस, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपले फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे काय आहे आणि आपले बाकीचा आन्सर काय हे लक्षात आलं पाहिजे. ओके. आता याला कसं सॉल्व्ह करणार, आपला फॉर्म्युलेनुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे लिहायला कधीच विसरायचं नाही. आता डी वाय अपॉन डी एक्स दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. आता सगळ्यात खाली व्हीचा स्क्वेअर म्हणजे कॉस आहे डिनॉमिनेटरला, त्याचा स्क्वेअर करून घेऊया, कॉस स्क्वेअर एक्स. आणि इथे व्ही म्हणजे कॉस एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. इथं साइन काय आहे मधलं, मायनस साइन. आणि आता साइन एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डी बाय डी एक्स ऑफ व्ही म्हणजे कॉस एक्स. आपलं यू काय साइन एक्स आणि व्ही काय कॉस एक्स. तर घ्या करून आन्सर, कॉस स्क्वेअर एक्स. कॉस एक्सचं जसं तसं कॉन्स्टंट आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस साइन एक्स जसं तसं आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. ओके. आता हे कसं काय होऊन जाईल, कॉस स्क्वेअर एक्स आणि हे मायनस प्लस होऊन जाईल आणि इथं साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, साइन स्क्वेअर एक्स
प्लस कॉस स्क्वेअर एक्स जर असेल तर त्याचं काय येतं 1. हा आपला फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मधला. इथं काय साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, मग याचा आन्सर काय येणार 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ला कसं लिहितो, कॉस एक्स असलं तर त्याला कसं लिहू शकतो आपण 1 अपॉन सेक एक्स. ते कसं होईल सेक स्क्वेअर एक्स. हा पण ट्रिग्नोमेट्रीचा आपला फॉर्म्युला आहे. आता आपला आन्सर काय झालं dy अपॉन dx सेक स्क्वेअर एक्स हे आपलं आन्सर. आता साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय होतं, साइन एक्स अपॉन कॉस एक्स काय होतं टॅन एक्स. आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक स्क्वेअर एक्स. आणि आपलं आन्सर काय आलंय सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे हे बरोबर आलंय आन्सर आपलं. आता प्रॉब्लेम घेऊया. सेकंड क्वेश्चन, log of x upon tan of x. log of x upon tan of x. of x upon tan of x. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं. आता आपला फॉर्म्युला काय, जर u अपॉन v मध्ये असेल तर कसं घेणार dy dx ऑफ y इक्वल्स टू हे आपलं u आणि हे आपलं v. log of x हे आपलं u आणि tan of x हे v. मल्टिप्लिकेशन मध्ये उलट पालट केलं चालत होत, पण याच्यात जसं आहे तसंच ठेवणं आहे. इथं सगळ्यात आधी डिनॉमिनेटर म्हणजे v चा स्क्वेअर. आपलं u काय आहे न्यूमरेटर काय log of x आणि v काय डिनॉमिनेटर काय आपलं tan of x v स्क्वेअर. आता सेकंड कॉन्स्टंट म्हणजे v कॉन्स्टंट इंटू dy dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस साइन इथं नेहमी लक्षात ठेवायचं, प्लस नाही करायचं. प्लस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असल्यावर मायनस u म्हणजे फर्स्ट कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. ओके. आता फॉर्म्युला याला ब्रॅकेट करून घेणार. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि फिजिक्स मध्ये असल्यावर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ते सर शिकवते तुम्हाला. dy अपॉन dx दोन्ही बाजूला डिफरेंशिएट करून घेणार. आपला डिनॉमिनेटर काय आहे म्हणजे v काय आपला tan x त्याचा स्क्वेअर करून घेणार tan स्क्वेअर ऑफ x. आणि इथं फर्स्ट आता tan x जसंच तसं म्हणजे v जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे log of x मायनस आता log of x जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे tan of x. आता हे कसं येईल tan x जसंच तसं यायचं इंटू log of x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x मायनस log of x जसंच तसं आणि tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर ऑफ x आणि खाली tan स्क्वेअर x जसंच तसं हे झालं आपलं आन्सर. याला करून घेणार ब्रॅकेट. एक्झामिनरला समजलं पाहिजे आपला आन्सर कोणता आहे आणि आपला फॉर्म्युला कोणता आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3, साइन ऑफ tan ऑफ x अपॉन x क्यूब. साइन ऑफ tan ऑफ x अपॉन x चा क्यूब. ओके. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू आपलं u काय आहे हे आणि v काय आहे हे आपलं फंक्शन आहे y. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू आपलं व्हेरिएबल काय x. ओके. दोन्ही बाजूला डिफरेंशिएट करून घेणार dy अपॉन dx. साइन ऑफ tan ऑफ x. आता आपलं हे काय आहे आपलं एक्स क्यूब v चा स्क्वेअर म्हणजे एक्स क्यूबचा स्क्वेअर आणि एक्स क्यूब कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ dy dx ऑफ साइन ऑफ tan ऑफ x आणि मायनस साइन ऑफ tan ऑफ x कॉन्स्टंट
आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. ओके, आता इथे एक्स क्यूब जसं असतं तसं साइन ऑफ टॅन ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार? साइन ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे? साइन ऑफ एक्स असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स. ओके, कॉस ऑफ एक्सची साइन ऑफ एक्स, फक्त इथं सी आलाय कॉस ऑफ एक्स मध्ये, त्याच्यामुळे निगेटिव्ह होऊन येईल. इथं काय येणार? कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स. पण हे एक्स का नाही, त्याच्यामुळे त्याची परत डेरिव्हेटिव्ह घेणार टॅन ऑफ एक्स. ओके, मायनस साइन ऑफ टॅन ऑफ एक्स आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x². आता हे खूप वेळेस लिहिलेलं आहे, एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन, एक्स रेस टू एन मायनस 1. आणि आपल्या खाली एक्स क्यूबचा स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू 6. ओके, एक्स क्यूब कॉस ऑफ टॅन ऑफ एक्स आणि टॅन ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह sec² x मायनस साइन ऑफ टॅन ऑफ एक्स इंटू 3x² अपॉन एक्स रेस टू 6. हे झालं आपला आन्सर, dy अपॉन dx. आता याच्यात मध्ये आपण अजून काही करू शकतो का? याच्यात अजून काही कमी करू शकतो का? काही कट करू शकतो का? आता हे तुम्हाला होमवर्कला राहू द्या. पुढचं जे करायचं आहे ते याच्यात तुम्ही काय करणार? इथं x² आहे, इथं x क्यूब आहे, याच्यातून x² कॉमन घेणार आणि अजून काय काय घेऊ शकतो हे बघा, आणि पुढचं आन्सर कसं येईल ते बघा. ते तुम्हाला होमवर्कमध्ये. क्वेश्चन नंबर 4. e raised to x upon a raised to x upon a raised to 10 of x, a raised to 10 of x. इथं दोन फंक्शन आहेत, a raised to x आणि a raised to 10 of x, आणि हे a raised to 10 of x हे आपला कंपोजिट फंक्शन आहे. आता इथं u आपला e raised to x आणि v आपला a raised to 10 of x, आणि हे आले डिव्हिजन मध्ये. तर यासाठी कोणता आपला डिव्हिजन फॉर्म्युला वापरणार? डिव्हिजन फॉर्म्युला काय आपला? dy अपॉन dx इज इक्वल्स टू, आता इथं जो न्यूमरेटर आहे म्हणजे v आहे त्याचा स्क्वेअर करून घेणार. ओके, आणि v कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डिनॉमिनेटर, मायनस u कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. इथं v कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आपला v. हा झाला आपला फॉर्म्युला. याला करून घेणार ब्रॅकेट. ओके, तो दोन्ही डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, आणि दोन्ही बाजूला डिफरेंशिएट करून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ वाय, आणि हा फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट टाकायचा. v² म्हणजे ए रेस टू 10 ऑफ एक्सचा स्क्वेअर. ओके, इथं आता सुरुवातीला काय? ए रेस टू 10 ऑफ एक्स कॉन्स्टंट, ए रेस टू 10 ऑफ एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे ए रेस टू एक्स म्हणजे न्यूमरेटरचे डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटर कॉन्स्टंट, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. ओके, मायनस चिन्ह डिव्हिजन आहे म्हणून मायनस. न्यूमरेटर कोणता आहे आपला? ए रेस टू एक्स कॉन्स्टंट, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे ए रेस टू 10 ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल्स टू ए रेस टू 10 ऑफ एक्स, हे जसं तसं राहणार, याचा स्क्वेअर पण आहे, आणि ए रेस टू 10 ऑफ एक्स जसं तसं ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ए रेस टू एक्स. ओके, आणि ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए. आणि हा आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, ए रेस टू एक्स आणि लॉग ऑफ ई, पण लॉग ऑफ ईचं काय होतं? 1, त्याच्यामुळे ए रेस टू एक्स सिंपल. ए रेस टू एक्स मायनस ए रेस टू एक्स जसं तसं कॉन्स्टंट आहे,
आणि ए रेस टू टॅन ऑफ एक्स. आता ए रेस टू टॅन ऑफ एक्स या फॉर्म्युल्यामध्ये टाका. ए रेस टू टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए. पण आपला ह्या टॅन ऑफ एक्स एक्स आहे का नाही, डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ एक्स. ओके इज इक्वल्स टू ए रेस टू टॅन ऑफ एक्स इंटू ए रेस टू एक्स मायनस ए रेस टू एक्स ए रेस टू टॅन ऑफ एक्स आणि इंटू लॉग ऑफ ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स काय आहे, सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, सेक स्क्वेअर एक्स. ओके आता या सगळ्याला आपण काय येणार, गोंधळ झाला इथं. ए रेस टू टॅन ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स हे पूर्ण स्टेप खाली लिहून घेऊया. ए रेस टू टॅन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स ए रेस टू टॅन ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए. हे फक्त पूर्ण स्टेप खाली करून घेतो. सेक स्क्वेअर ऑफ एक्स हे निगेटिव्ह येत आहे. ओके आणि खाली ए रेस टू टॅन ऑफ एक्सचा स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. पण आता याच्यात काय काय कॉमन, ए रेस टू टॅन ऑफ एक्स इथं पण आहे, ए रेस टू टॅन ऑफ एक्स इथं पण आहे, ए रेस टू एक्स इथं पण आहे, ए रेस टू एक्स इथं पण आहे. आता इकडं बाहेर काढून घेऊया हे दोन्ही. ए रेस टू एक्स कॉमन काढलं आणि ए रेस टू टॅन ऑफ एक्स कॉमन काढलं. आता उरलं काय, ए रेस टू टॅन ऑफ एक्स आणि ए रेस टू एक्स गेल्यावर 1 मायनस ए रेस टू एक्स गेलाय, ए रेस टू टॅन ऑफ एक्स गेलाय लॉग ऑफ ए इथं उरलाय आणि हे सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन ए रेस टू टॅन एक्स त्याचा स्क्वेअर. आता हे इथलं एक जाईल, एक इथलं जाईल, राईट. इथलं टॅन ऑफ एक्स जाईल आणि हे याच्यातलं एक जाईल स्क्वेअर मधलं. आता उरलं काय, ई रेस टू एक्स जसंच तसं आणि 1 मायनस लॉग ऑफ ए इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन ए रेस टू टॅन ऑफ एक्स. हे एकच उरले कारण स्क्वेअर मधलं कटलंय. हे आपलं आन्सर. ओके हे आपलं डी वाय अपॉन डी एक्स. यालाच आपण वाय डॅशही लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय आहे, लॉग ऑफ 3x स्क्वेअर म्हणजे बेस 3, एक्स स्क्वेअर टू द बेस 3, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर टू द बेस 3. ओके हा बेसमध्ये येतं टॅन ऑफ एक्स अपॉन टॅन ऑफ एक्स. हे आपलं वाय फंक्शन आहे. आता त्याच्यात यू कोणतं आहे आपलं, म्हणजे आपलं न्यूमरेटर काय आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर टू द बेस 3 आणि व्ही काय आहे आपलं टॅन ऑफ एक्स. ओके आणि जर आपला लॉग ऑफ एक्स टू द बेस ए तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, 1/x जसंच तसं लिहितो जे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि हे लॉग ऑफ एचा आपण फक्त लॉग एक हे बेसचा आपण फक्त लॉग घेतो. ओके इथं लॉग ऑफ 5 असलं तर लॉग ऑफ इथं लॉग टू द बेस 5 असलं तर इथं लॉग ऑफ 5 येईल, टू द बेस 10 असलं तर इथं लॉग ऑफ 10 येऊन जाईल याच्या जागी. ओके आपला फॉर्म्युला काय आहे डिव्हिजनचा, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू सगळ्यात आधी खालचं व्हीचा स्क्वेअर. ओके त्याच्यानंतर व्हीला कॉन्स्टंट ठेवणार म्हणजे डिनॉमिनेटरला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह घेणार आपण न्यूमरेटरची. आता मायनस न्यूमरेटरला कॉन्स्टंट ठेवणार, डेरिव्हेटिव्ह घेणार आपण डिनॉमिनेटरची. आपला फॉर्म्युला याला चांगल्या पद्धतीनं ब्रॅकेट करून घेणार. एक्झामिनरला कळलं पाहिजे की आपला फॉर्म्युला कोणता आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कोणासोबत एक्स. एक्स हे आपला व्हेरिएबल त्याच्यामुळे घेणार त्याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके आता काय हां चल डी वाय अपॉन डी एक्स दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. आपला व्ही काय आहे टॅन ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर करून घेणार. याला टॅन स्क्वेअर एक्सही लिहू शकतो कसं, टॅन स्क्वेअर एक्स आणि टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला
सेक स्क्वेअर एक्स. हे लक्षात ठेवा, इकडे कामात येईल. इथं नाही, इथं कॉन्स्टंट ठेवलंय. आता खालचं tan ऑफ एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 3 of x square, log of 3 of x square minus, आता log of 3 of x square to the base 3. ओके, log of x square to the base 3 असं म्हणतात त्याला. 3 of x square काही नाही म्हणायचं, log of x square to the base 3. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ, हे कॉन्स्टंट ठेवलंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ x. ओके, इज इक्वल्स टू tan ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे, ते जसं तसं राहील. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 3 ऑफ एक्स म्हणजे कसं येईल या फॉर्म्युलेनुसार, 1/x जसं तसं, आणि लॉग ऑफ ए म्हणजे लॉग ऑफ इथं 3 टू द बेस, जो बेस आहे त्याचा लॉग घेणार, मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर टू द बेस 3 जसं तसं. आणि tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला, सेक स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर ऑफ एक्स. आणि खाली आपलं काय, tan ऑफ एक्सचा tan स्क्वेअर एक्स. नॉर्मली याला tan एक्स स्क्वेअरला tan स्क्वेअर एक्स लिहू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, जे tan स्क्वेअर एक्स आहे ना, त्याला आपण tan एक्स स्क्वेअर कधीच लिहायचं नाही, हे दोन्ही वेगवेगळे फंक्शन आहेत. ओके, नाहीतर म्हणशाल हे पण एकच आहे आणि tan एक्स स्क्वेअर पण एकच आहे, हे वेगवेगळं आहे. हे त्याला आपला आन्सर dy/dx. याच्यातून काही निघतंय का, नाही निघत, जाऊ द्या, निघत असलं तर काढून घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. sin x into sec x upon a raised to x. आता इथं u इंटू व्ही पण वापरायचं आहे आपल्याला, आणि u अपॉन व्ही पण. आता कसं वापरणार ते बघूया. आता इथं u इंटू व्ही पण फंक्शन आहे आणि u अपॉन व्ही, हे u अपॉन व्ही पण आहे आणि u इंटू व्ही पण आहे. आपला u इंटू व्ही साठी फॉर्म्युला काय, dy/dx. फर्स्ट कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v, प्लस इथं प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यावर sin x इंटू सेक एक्स हे मल्टिप्लिकेशन मध्ये आलेत, आणि sin x इंटू सेक एक्स अपॉन ए रेस टू एक्स हे डिव्हिजन मध्ये आलेत. त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म्युले वापरायचे आहेत आपल्याला. v कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट u. ओके, आज आपला फॉर्म्युला. आणि जर डिव्हिजन मध्ये असले u अपॉन व्ही, तर त्यासाठी काय, dy/dx, व्हीचा स्क्वेअर खाली. ओके, आणि इथं v इंटू du अपॉन dx म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट म्हणजे u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे v. हे आपला फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले झालेत, आणि ह्या फॉर्म्युलेमध्ये आपण यांना ठेवणार आहेत, ह्या दोन्हींना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, dy/dx दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार. dy/dx, एक मिनिट, dy/dx. आता इथं सुरुवातीला आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना u अपॉन व्ही नुसार त्यांना डिफरन्शिएट करणार. म्हणजे कसं, ए रेस टू एक्सचा स्क्वेअर. ओके, ए रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर, आणि इथं ए रेस टू एक्स कॉन्स्टंट इंटू dy/dx ऑफ sin x इंटू सेक एक्स, sin x इंटू सेक एक्स. इथं मायनस sin x इंटू सेक एक्स कॉन्स्टंट, and differentiation of a raised to x.
आता हे बघा, आपण इथपर्यंत आलोय. कुठपर्यंत? ए रेस टू एक्स डी बाय डी एक्स साइन एक्स इंटू सेक एक्स आणि साइन ऑफ एक्स इंटू सेक ऑफ एक्स इथपर्यंत आलोय. तर आता पुढं कशी स्टेप येईल? डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, आता ए रेस टू एक्सचा स्क्वेअर तर खाली आहेच, हे झालं ए रेस टू एक्स आणि त्याचा स्क्वेअर, याला ए रेस टू 2x पण लिहू शकतो. ओके, आणि आता पुढचं ए रेस टू एक्स जसंच तसं. आता याला u इंटू व्हीच्या फॉर्म्युलेनुसार, म्हणजे कोणत्या फॉर्म्युलेनुसार? ह्या फॉर्म्युलेनुसार फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, याला डिफरन्शिएट करून घेणार आहे आपण. ओके, आता फर्स्ट काय आपलं? साइन एक्स कॉन्स्टंट, साइन ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं काय? सेक एक्स, सेक एक्स. आता सेक एक्स कॉन्स्टंट प्लस सेक एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. ओके, याचं काम संपलं. आता इथं मायनस हे साइन एक्स इंटू सेक एक्स आणि ए रेस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ओके, हे झालं काम याचं. इथं ए रेस टू एक्स साइन एक्स सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, या सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेक एक्स कॉन्स्टंट साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स पॉझिटिव्हमध्ये मायनस साइन एक्स इंटू सेक एक्स अपॉन ए रेस टू एक्सचा स्क्वेअर. ओके, हे कुठपर्यंत आहे? ब्रॅकेट इथपर्यंतच आहे. हे झालं आपला आन्सर, डी वाय अपॉन डी एक्स. क्वेश्चन नंबर 7, ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए a raised to x. Question number 7, a raised to x log of a upon tan of x upon tan of x. हे आहे आपलं फंक्शन y. इथं u इंटू व्ही पण आहे, ए रेस टू नाही, इथं u इंटू व्ही नाही आहे, फक्त u इंटू हे लॉग ऑफ ए हे कॉन्स्टंट आहे आणि टॅन ऑफ एक्स हे v आहे आपलं, हे दुसरं फंक्शन आहे u अपॉन व्ही. ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए हे एक फंक्शन आणि टॅन ऑफ एक्स हे दुसरं फंक्शन. त्याला आपला फॉर्म्युला काय? यू अपॉन व्ही साठी डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू, आधी डिनॉमिनेटर जे आहे त्याचा स्क्वेअर करून घेणार. ओके, त्याच्यानंतर डिनॉमिनेटर इथं कॉन्स्टंट ठेवणार आणि जो न्यूमरेटर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार यू, मायनस साइन डिव्हिजन आहे त्याच्यामुळे मायनस साइन. आता जे न्यूमरेटर आहे त्याला कॉन्स्टंट ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. हा आपला फॉर्म्युला, याला ब्रॅकेट करून घेणार. ओके, डी वाय अपॉन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय अपॉन डी एक्स. आता इथं लॉग ऑफ ए हे कॉन्स्टंट आहे आणि आपला ए रेस टू एक्स साठी फॉर्म्युला काय आहे? ए रेस टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ओके, पण इथे ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए तर आहेच आधीपासून, तर परत करणंच आहे आपल्याला. ए रेस टू एक्स साठी आता फॉर्म्युला काय? ए रेस टू एक्स इंटू नाही, या फॉर्म्युल्यात टाकून घेऊया. आपला व्ही स्क्वेअर काय आहे? व्ही काय आपला? टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, याला आपण टॅन स्क्वेअर एक्स पण लिहू शकतो. ओके, आता इथं काय येणार? टॅन ऑफ एक्स जसंच तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस, आता ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए जसंच तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स. टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर जसाच तसा, याला आपण टॅन स्क्वेअर एक्स पण लिहू शकतो. इथं टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट. ओके, डी बाय टी एक्स ऑफ ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए, इथं लॉग ऑफ ए
कॉन्स्टंट आहे त्याला राहू द्या, पण इथं आपला ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, म्हणजे लॉग ऑफ ए कॉन्स्टंट आलंय आणि ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. इथं गोंधळ होतोय ना, डबल लॉग ऑफ ए कसं काय आलं, कारण इथं पहिल्यापासूनच लॉग ऑफ ए ते आपण बाहेर काढून घेतलंय. हे लॉग ऑफ ए ना याला बाहेर काढलं आणि जो ए रेस टू एक्स आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ एक्स इज इक्वल्स टू टॅन एक्स. आता इथं ए रेस टू एक्स हे लॉग ऑफ ए दोन लॉग ऑफ ए झाले, त्याचा स्क्वेअर होऊन जाईल, लॉग ऑफ एचा स्क्वेअर. ओके, इथं निगेटिव्ह ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए इंटू टॅन स्क्वेअर ऑफ एक्स अपॉन टॅन स्क्वेअर, इथं सेक स्क्वेअर ऑफ एक्स इंटू अपॉन टॅन स्क्वेअर ऑफ एक्स. हे झालं आपलं फॉर्म्युला. आन्सर dx dy upon dx. Question number 8. Sine of cos of x upon log of cosec of x. ओके, आता इथं कसं यू काय आपला इथं साइन ऑफ कॉस ऑफ एक्स आणि व्ही काय आपला लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स. आपला साइन एक्स साठी काय फॉर्म्युला काय, कॉस ऑफ एक्स, साइन एक्स असल्यावर कॉस एक्स, कॉस एक्स असल्यावर साइन ऑफ एक्स, पण इथं सी आलाय त्याच्यामुळे निगेटिव्ह मायनस साइन ऑफ एक्स. लॉग ऑफ एक्स साठी आपला फॉर्म्युला काय 1 अपॉन एक्स आणि कोसेक एक्स साठी इथं सी आलाय त्याच्यामुळे निगेटिव्ह कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कोसेक आणि कॉट एकमेकाशी रिलेटेड आहेत. आता इथं यू इंटू व्ही साठी आपला फॉर्म्युला काय येणार dy अपॉन dx. ओके, आता जो खालचा व्ही राहील डिनॉमिनेटर त्याचा स्क्वेअर, व्हीचा स्क्वेअर करून घेतला आणि व्ही इथं कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर म्हणजे यू मायनस, आता न्यूमरेटर कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे व्ही. हा झाला आपला फॉर्म्युला, याला ब्रॅकेट करून घ्यायची चांगली. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आपलं व्हेरिएबल काय, विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल एक्स, डी बाय डी एक्स ऑफ वाय, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करून घेणार, वायला पण आणि इकडच्या साईडला पण, इज इक्वल्स टू साइन ऑफ कॉस ऑफ, आपलं खालचं काय आधी न्यूमरेटर काय, आपलं डिनॉमिनेटर काय लॉग ऑफ कोसेक एक्स, लॉग ऑफ कोसेक एक्स. ठीक आहे, आता या कम्प्लीट याचा स्क्वेअर करून घेणार, मोठी ब्रॅकेट करायची स्क्वेअर. आपलं व्ही काय आहे लॉग ऑफ कोसेक एक्स, लॉग ऑफ कोसेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ एक्स, साइन ऑफ कॉस ऑफ एक्स. आता मायनस साइन ऑफ कॉस ऑफ एक्स पॉझिटिव्ह, साइन ऑफ कॉस ऑफ एक्स खालच्या बाजूला करून घेऊया, dy अपॉन dx लॉग ऑफ कोसेक एक्स डी बाय dx ऑफ साइन ऑफ कॉस ऑफ एक्स माइनस साइन ऑफ कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट, साइन ऑफ कॉस ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय dx ऑफ लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स, लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स आणि याला पूर्ण खाली लॉग ऑफ कोसेक ऑफ एक्स त्याचा कंप्लीट स्क्वेअर.
dy अपॉन dx dy अपॉन dx आपलं काय होतं, log ऑफ cosec x जसं तसा log ऑफ cosec x जसंच तसा, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ cos ऑफ x dy बाय dx ऑफ साइन ऑफ cos ऑफ x ची साइन x ची डेरिव्हेटिव्ह काय cos ऑफ, आणि इथं cos ऑफ x जे आपलं x आहे dy बाय dx ऑफ cos ऑफ x आहे, x नाही त्याच्यामुळे त्याचाही डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x, आणि इथं मायनस पुढचं फंक्शन मायनस साइन ऑफ cos ऑफ x इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स, पण इथं काय आपला कोसेक एक्स पण कोसेक एक्स आपला एक्स आहे का नाही, त्याच्यामुळे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स, आणि पूर्ण याला लॉग ऑफ कोसेक एक्स म्हणजे 20 चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. ओके, dy अपॉन dx log of cosec x into cos of x, आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ x, आणि मायनस साइन ऑफ cos ऑफ x जसं तसं अपॉन हे cosec x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इंटू cot x, हे कम्प्लीटला अपॉन पूर्ण फंक्शनला लॉग ऑफ cosec x त्याचा स्क्वेअर. ओके, हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 9. a raised to x plus 5 a raised to x plus 5 upon a raised to 5 tan of x. आपलं इथे u हे आणि v u काय a raised to x plus 5 आणि v काय a raised to 5 tan of x. ओके, आता आपला u अपॉन v साठी फॉर्म्युला काय dy अपॉन dx v चा स्क्वेअर, इथं v कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे v. ओके, इज इक्वल्स टू आपल्या इथं v काय आहे e raised to 5 tan of x e raised to 5 tan of x त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा. ओके, आणि आपला v इथं कॉन्स्टंट जाईल e raised to 5 tan of x कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x plus 5 मायनस डिव्हिजन म्हणजे मायनस येणार. आता इथं कॉन्स्टंट काय येईल ए रेस टू एक्स प्लस 5 कॉन्स्टंट, याला ब्रॅकेट करून घ्या ए रेस टू एक्स प्लस 5 कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्स इज इक्वल्स टू e raised to 5 tan of x जसंच तसं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to x plus 5 a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो a raised to x असेल तर a raised to x आणि log of a हा त्याचा a raised to x चा डेरिव्हेटिव्ह आणि e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय a raised to x
त्याच्यात चेंज नाही होत. त्याचं डिफरन्शिएशन सेम आणि इंटिग्रेशनही तेच येतं. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स प्लस 5चं डिफरन्शिएशन कसं येईल, ए रेस टू एक्स प्लस 5 हे जसंच तसं आणि लॉग ऑफ ए आता निगेटिव्ह, ए रेस टू एक्स प्लस 5 कॉन्स्टंट, एक्स प्लस 5 कॉन्स्टंट आणि याचा ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्सचं कसं येईल, ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्स जसंच तसं आणि 5 टॅन ऑफ एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कारण हे एक्स नाही आहे त्याच्यामुळे 5 टॅन ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, अपॉन ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए रेस टू 5 टॅन ऑफ एक्स जसंच तसं 5 टॅन ऑफ एक्स जसंच तसं ए रेस टू एक्स प्लस 5 into log of a minus a raised to x plus 5 into a raised to 5 tan of x into आता हे 5 कॉन्स्टंट आणि tan of x चा डेरिव्हेटिव्ह sec square of x अपॉन इथं काय a raised to 5 टॅन ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर, पण इथं काय काय आता इरेस टू 5 टॅन ऑफ एक्स, इथं पण इरेस टू 5 टॅन ऑफ एक्स, इथं एरेस टू एक्स प्लस 5, इथं पण एरेस टू एक्स प्लस 5. ओके, एवढं कॉमन काढून घ्यायचं. त्याच्यामुळं आपला आन्सर कसं येईल, इरेस टू 5 टॅन ऑफ एक्स इंटू एरेस टू एक्स प्लस 5 हे आपलं कॉमन निघलं. ओके, या दोन्हीमध्ये एरेस टू एक्स प्लस 5 आणि एरेस टू टॅन ऑफ एक्स आहे. इथं पण एरेस टू एक्स 5 टॅन ऑफ एक्स प्लस एरेस टू एक्स प्लस 5 हे आहे त्याच्यामुळे कॉमन. आता इथून तर सगळंच गेलंय त्याच्यामुळे इथं काय उरलं फक्त लॉग ऑफ ए आणि इथं मायनस साईन हे दोन तर गेलेत, 5 सेक स्क्वेअर ऑफ एक्स आपण काय आपलं ई रेस टू 5 टॅन ऑफ एक्स आणि त्याचा स्क्वेअर. आता ई रेस टू 5 टॅन ऑफ एक्स एक इथून एक कट झालं. आता उरलं काय आपलं a raised to x plus 5 into log of a minus 5 sec square of x upon a raised to 5 tan of x सिंगल उरलं इथं, हे आपलं dy upon dx. Question number 10. E raised to x into tan of x, e raised to x into tan of x upon log of x. हे आपलं y, इथं u into v पण आहे आणि u upon v पण आहे त्याच्यामुळे दोन्ही फॉर्म्युले वापरणार. आता आपला u upon y साठी फॉर्म्युला काय आहे, u upon v साठी फॉर्म्युला काय आहे, dy upon dx इक्वल्स टू हे इथं u हे v, u चा स्क्वेअर v चा स्क्वेअर, v चा स्क्वेअर इथं v कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ v. ओके, हे झालं आपला फॉर्म्युला. आता इथं काय लॉग ऑफ एक्स स्क्वेअर खाली, हे कम्प्लीट मध्ये खाली हे लॉग ऑफ एक्स आहे आपला खाली v तो त्याचा कम्प्लीट स्क्वेअर. आता लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट इंटू आता डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजे ई रेस टू एक्स इंटू टॅन ऑफ एक्स. ओके, इथं निगेटिव्ह. आता ई रेस टू एक्स टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स आपला कॉन्स्टंट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह कसं घेणार, u इंटू व्ही. आपलं u इंटू व्ही साठी काय फॉर्म्युला आहे, dy अपॉन dx, u कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, फर्स्ट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्याच्यामुळे प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन.
ओके. आता ह्या पद्धतीने सॉल्व्ह करणार. लॉग ऑफ एक्स e रेस टू एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ एक्स प्लस आता टॅन ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स इंटू मायनस e रेस टू एक्स टॅन ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इज इक्वल्स टू, आणि आपण सगळ्याला खाली काय लॉग ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर. आता इज इक्वल्स टू इथं इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स जसं तसं कॉन्स्टंट e रेस टू एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ एक्स प्लस टॅन एक्स कॉन्स्टंट आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1/x मायनस e रेस टू एक्स अपॉन हा एक्स इथे घेऊन टाकूया आणि टॅन एक्स आणि लॉग ऑफ एक्स कम्प्लीट स्क्वेअर. आता येथून काही कॉमन काढता येतं का? नाही, काही जास्त कॉमन नाही निघत आहे, राहू द्या. dy अपॉन dx लॉग ऑफ एक्स इंटू e raised to x into sec square of x plus tan of x upon x minus e raised to x upon x into tan of x upon log of x त्याचा स्क्वेअर. हे झालं आपला आन्सर. आता क्वेश्चन नंबर 11 लॉग ऑफ एक्स अपॉन e रेस टू ax. आपलं हे u आणि v हे कंपोजिट फंक्शन आहेत दोन्ही पण. आपला फॉर्म्युला काय आहे u अपॉन v साठी. क्वेश्चन नंबर 11 लॉग ऑफ एक्स अपॉन e रेस टू ax इज इक्वल्स टू u. हे आपलं फंक्शन आहे आणि u काय आपला लॉग ऑफ एक्स आणि e रेस टू ax दोन्ही कंपोजिट फंक्शन आहेत. ओके. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग एक्स साठी फॉर्म्युला काय आपला 1/x आणि e रेस टू एक्स साठी फॉर्म्युला काय आपला e रेस टू x. हे आपले फॉर्म्युले. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर झालंय. आता dy अपॉन dx. आता आपला v कॉन्स्टंट व्हीचा स्क्वेअर घ्यायचा म्हणजे e रेस टू एक्सचा स्क्वेअर. e रेस टू एक्स इथं जसंच तसं येणार म्हणजे v आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ हे आपलं लॉग ऑफ एक्स आणि मायनस लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू ax. ओके. इज इक्वल्स टू आता e रेस टू एक्सचा कॉन्स्टंटच आहे इंटू लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x पण इथं एक्स आहे का नाही त्याच्यामुळे लॉग एक्स जसं तसं लिहून घेणार आणि डिफरन्शिएट करणार लॉग ऑफ एक्सला अगेन मायनस लॉग ऑफ एक्स कॉन्स्टंट e रेस टू ax डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू ax आहेत ना इथं, तर इथं e रेस टू एक्स इंटू a याचा डेरिव्हेटिव्ह e रेस टू ax चा स्क्वेअर e रेस टू ax अपॉन लॉग ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस dy dx ऑफ e रेस टू ax. ओके. लॉग ऑफ एक्स e रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो e रेस टू ax पण इथे x आहे का नाही इथे आलाय ax त्याच्यामुळे इथं काय येणार dy dx ऑफ ax अपॉन e रेस टू ax त्याचा स्क्वेअर e रेस टू ax अपॉन
लॉग ऑफ एक्स आणि इथं एक्स मायनस लॉग ऑफ एक्स ए रेस टू एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए अपॉन ए रेस टू ए एक्स त्याचा स्क्वेअर डी वाय अपॉन डी एक्स. पुढील प्रॉब्लेम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.